अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर त्याची भक्ती नाही केली तर तुमचं जीवन हे वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज नक्की नक्की पटलं आम्हाला आता. पण सांगू का, या जीवन जगत असताना अहो सांगणारे काय कमी नाही भेटलेत आम्हाला, पण सांगणाऱ्यांचा काय अधिकार आहे, त्याचा अधिकार जर बघायचा झाला त्यांचा तर ऐका. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलनेसी मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा. किंवा मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून तुमचा आमचा संसार सुखात व्हावा, परमार्थ आनंदात व्हावा, याच्यासाठी स्वतःच्या संसारासाठी होळी करून घेतलेले हे संत महात्मे तुमच्या आमच्या जीवनाचं कृतार्थ जीवन व्हावं, आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं, एवढ्यासाठी आपल्याला सांगतायत की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. पण तुम्ही आम्ही ऐकत नाही, ही मोठी गोष्ट आहे. कारण की प्रकार काय होतोय, काहींना चांगल्या व्यक्तीनं सांगितलंय पण समोरचाही व्यक्ती त्याच लेवलचा असावा, त्याच कॅटेगरीतला असावा. ऐका, एक जण रेल्वेमध्ये प्रवास करत होतं बाबा. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना असा लॉकडाऊनचा काळ होता, असा डाउनलोडचा काळ होता. रेल्वेमध्ये बसला. सकाळचे हिवाळ्याचे लाडू असतात का तुमच्याकडं? असतात. मी काय येत नाही तुमच्या घरी, पण असेच त्यांना एक म्हणतात दोन, दोन म्हणतात तीन, असे 2-4 लाडू सकाळी सकाळी. तुम्हाला कसं काय माहिती? खाल्लेत त्याने, पण ते लाडू गप्प बसनात. एक पसतो मोठ्या मुश्किलीनं, 2 जास्तीत जास्त. पण तो रेल्वेत बसलेला, पोटामध्ये गडबड तयार झाली. याचं जे सीट नंबर होतं रेल्वेमध्ये असं सिस्टम असतं, 2-3 टप्पे असतात. खालचं सीट, मधलं सीट आणि वरचं सीट. योगायोगाने त्याचं रिझर्वेशन वरच्या सीटला होतं बाबा. रंगनाथ बाबा वरच्या सीटला. बाबा म्हणते अरा तेवढी घाण नाही केली त्याने. तो खाली उतरला, जाऊन यायचा बिचारा, विधी आटपायचा, परत येऊन बसायचा. असं 7-8-10 वेळा झालं. त्याचं स्टेशन आलं, उतरून घरी आला. बायकोनं विचारलं, जाताना तुम्ही कमळाच्या फुलासारखे होतं, आता बेश्रमाच्या फुलासारखे का आलात? नाराज झालेला आहेत, अशक्तपणा अंगात आलाय. त्यांनी सांगितलं, हे बघ, सकाळी तू लाडू दिले, त्यांनी माझी खूप परेशानी झाली. म्हणजे परेशानी काय झाली? अहो म्हणे ते काय सांगायसारखं आहे. आता मी रेल्वेत बसलेलो, वरच्या सीटवर होतो, मला चढायचं उतरायचं जर 10-12 वेळेस गेले असून तर 20-25 वेळेस मला सहज चढ उतार झाली. त्याच्यामुळे मी असा अशक्त झालो बाबा. अशक्त झालो म्हटले. तिनं सांगितलं, किती वेळ आहेत तुम्ही? तिनं केलं धाडस. काय बोलली ती? किती वेळ आहेत तुम्ही? तशी सगळ्याचीच बोलते. तिनं सांगितलं, पण असं सांगितलं, हे बघ, तुम्हाला एवढं कळू नाही का, वरच्या सीटला बसायच्या ऐवजी खालच्या माणसाला विनंती करायची, हो दादा तुमच्या पाया पडतो, मला थोडीशी अडचण आहे, मला बाहेर जावं लागतंय, मला त्रास होतोय, मला तुमच्या सीटावर बसू द्या, तुम्ही वरच्या सीटवर बसा, माझा थोडा प्रवास झाला की तुम्ही तुमच्या सीटवर बसा. परत विनंती केली असती, ते खाली येऊन बसला असता. तो म्हटला, अगं येडे, मी काय एवढा येडा आहे का?
हा? अगं मी विनंती केली असती, पण खाली कोणी बसेलच नव्हतं ना. लक्षात येतोय ना तुमच्या? मग बरं आहे. विठाला विठाला. माझा मुद्दा असा आहे, अशा व्यक्तीला सांगण्यात काही अर्थ आहे का? शांती ब्रह्म नाथ महाराज एका ठिकाणी बोलतायत, क्रोधी अविश्वासी, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. क्रोधी व्यक्ती, अविश्वासू व्यक्ती, अरे त्याला या परमार्थातला काय बोध देऊन तुम्ही उगा व्यर्थ बडबड करतायत त्याच्यापाशी? अशा व्यक्तीला व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. अशा व्यक्ती पुढे आपलं डोकं लावत बसू नये म्हणून सांगत होतो की संतांनी जरी तुमचं आमचं हित व्हावं असं सांगितलं असेल, पण आपण त्या अधिकारांना समजून घेतलंय का नाही हा मोठा प्रश्न आहे. आपण त्यांच्या कक्षेमध्ये बसतोय का नाही हा मोठा प्रश्न आहे. महाराज मान्य आहे, आम्ही मात्र नक्की या गोष्टी केलात. महाराज बोलले, हे बघा तुम्ही भक्ती करा या नका करू. हे जग जरी आमचे महाराज लोक सांगत असतात ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, हे जग जरी मिथ्या आहे, पण याच्यातलं मरण कसं आहे दादा? मरण मात्र कसं आहे? बोला बोला. शाश्वत आहे, सत्य आहे. वा. म्हणून कोणतंही जर जीवन आपल्याला जर प्रवासच करायचा आहे किंवा एखादी वस्तू आपल्या पाठीवरती घेऊन आपल्याला चालायचं आहे, तर ती वस्तू आपण जर तुमच्या हाताशी 2 किलोचं वजन दिलंय की एवढी वस्तू तुम्ही तिथपर्यंत घेऊन जा. 2 वस्तू ठेवल्यात, दगड ठेवलाय 2 किलोचा आणि 2 किलोचे लाडू ठेवलेत, तुम्ही काय घेऊन जाणार? लाडू बोलताय, बरोबर आहे, चांगली गोष्ट उचलणार आहे. तसं या जीवनाचा पहिल्या क्षणापासून प्रवास चालू झालाय, शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास तुम्हा आम्हाला करावाच लागणार आहे. मग तो असा विनाकारण टाइमपास मध्ये जाण्यापेक्षा जर तुम्ही आम्ही भक्ती करत जर प्रवास केला, जसं दगडाचं वज सोडून जर लाडूचं वज आपल्या पाठीवरती घेतलं, तसं संसाराचं वज सोडून जर आपण या भगवान पंढरीशाचं नामस्मरणाचं ओझ म्हणून आपल्या डोक्यावर जर घेतलं, तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये. बघा, ऐका, तुम्ही म्हणाल महाराज नाही भक्ती केलं तर कदाचित मरण येणार नाहीये. कसं शक्य आहे? एथवरो आले नाही अवतार, एरते पामर जीव किती. तुम्ही आम्ही किस दरे में खसखस. एका जणाची खसखस घेतली बाबा. एका जणाने गाडीमध्ये बसला, गाडीमध्ये बसला, ज्या ठिकाणी उतरला त्या ठिकाणी असा डोंगर होता आणि खाली जवळजवळ 200-250 फूट अशी दरी होती, पुडी एवढी एवढी छटाकाची, त्याच्यामध्ये खसखस घेतलेली आणि थांबला तिथं. योगायोगाने ती पुडी सुटली त्याच्याकडून आणि कुठं गेली? दरीत गेली. तो मित्राला सांगायला लागला, अरे अरे मी एवढी महागाची खसखस घेतली, पण ती पुडी सुटल्या कारणाने सगळी खसखस सांडून गेली. मित्र म्हणाला, किती येडा आहेस तू मग? अरे सांडली तर मग भरून घे ना. तो मित्र तर जाऊ द्याच, पण कल्पना करा तुम्ही आम्ही जरी असतो, सापडली असती कधी? आता परत सापडली ती एखादा दाना सापडन कुठं? तसं इथं अवतार संपलेत, तुमची आमची काय बिशाद आहे. सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का,
क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है। सुनो जिंदगी, जिंदगी, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, 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 एक ना एक दिन बदलना पड़ेगा। ओ मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा। हो किती सुंदर सांगतायत संत, शब्द किती मस्त आहेत. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मी तुम्हाला विचारतो, एवढं लॉकडाऊन लागलं होतं, माणसं कुठं होती? ज्याच्या त्याच्या घरात होती. का बरं घरात होती? बाहेर जर गेलात, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एकदा तिकडं गेला की परत यायचं काम नव्हतं. पण ऐका, असं कितीही घरात ठेवलं आणि फ्रीज मध्ये जरी ठेवलं, मग काय जाणार नाहीत का? पण काहीला वाटतं, पण चालू देतात ते तोपर्यंत, जोपर्यंत त्यांना भगवंत त्याच्या बुद्धीला सहाय्य करत नाही तोपर्यंत. कुणाचं ऐकत नाही, कुणाचं काय नाही. पण ऐका, तू काया नगर का सौदागर. अरे भक्ती जर केली जरी आणि नाही जरी, पण अरे तुला जाणं आहे एक दिवस. इथं आलेला तू ठरवून आलाय किती दिवस राहायचंय, म्हणून अरे विचार कर. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. नक्कीच जाना है महाराज. आम्ही काय साधे माणसं नाही आहेत. आमचं चांदईला घर म्हणून एवढ्या घरावर आम्हाला हे करता होय. राजूरला 5-7 प्लॉट आहे, औरंगाबादला प्लॉट आहे, पुण्याला प्लॉट आहे, मुंबईला बंगले आहेत. बर एवढंच नाही महाराज, दिल्लीला सुद्धा पंतप्रधानाच्या तुम्ही गेलते का काय? तिथं सुद्धा अरे शेजारी नाही, या जगातली स्थावर मालमत्ता भले तुमच्या नावाची असेल, पण तरीही सुद्धा सोडून जावंच लागेल. अरे मग एवढं जर आपल्या लक्षात येतंय, तर तुम्ही आम्ही का भक्ती करत नाहीये, मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि आता ऐका गड्यांनो, ऐका, एवढे प्रश्न आपल्या समोर असतात, आपल्या डोक्याला चांगले प्रश्न कधी उपस्थित होत नाहीये. झालेत कदाचित, तर त्याच्यावरती सोल्युशन सापडत नाहीये, उत्तर सापडत नाहीये. आणि असं झाल्या कारणानं तुमच्या आमच्या जीवनाची माती होऊन जाते. रात्री महाराज बोललेत, या कोरोनानं बरंच काही तुम्हाला आम्हाला शिकवलं. कारण की बघा ना,
असंख्य वर्षाची वारीची परंपरा, पण तुम्हा आम्हाला नाही जाता आलं दादा, नाही जाता आलं वारीला. काहींना पिशव्या भरून ठेवल्या होत्या, पण नाही जाता आलं. आम्ही कट्टर वारकरी आहोत, तरी सुद्धा नाही जाता आलं. त्या देवा पांडुरंगाला, देवा पांडुरंगा, देवा श्रीरंगा, अरे पांडुरंगा, अरे तुझ्या दर्शनाला आम्हाला नाही येता आलं. त्याचं कारण, अरे किती आस लागली होती आम्हाला. आम्ही घरीच या मंदिरामध्ये तुझं तीनदा दर्शन घ्यायला येतोय. अरे तुला बघितलं की आमच्या अंतःकरण भरून येते, आमच्या हृदयाला, आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होते. आणि तू जर दिसतच नसशील, तुला जर पाहताच येत नसेल, तुझी वारी आम्हाला करता येत नसेल, तर फक्त या कोरोनामुळे, हे पांडुरंगा, अरे माहे बापा, अरे घालव ना या महामारीला तू. देवा पांडुरंगा, देवा श्रीरंगा, घालव ना या महामारीला. येऊ नाही शकलो औंदा मी तुझ्या वारीला. अरे पांडुरंगा, नाही येता आलं मला. बेटी लागी जीवा, लागली से आस, आहे रात्रंदिवस वाट तुझे. भेटी लागी जीवा, लागली से आस, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा व्यथा. हे पांडुरंग, अरे तुला बघितलं एकदा की आमचं मन शांत होतं. आता कोठे दावे मान तुझे चरण देखिले. काय होतं अजून? भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. देवा, आम्हाला खूप आनंदित आम्ही होतो, प्रसन्न होतो तुझं दर्शन झालं तेव्हा. अरे आता बघ ना, आम्ही पुढच्या वर्षी बघ किती तयारीनं येतोय. अरे पण तुझ्या जर डोक्यात असेल ना, देव म्हणतो, हे बघा, तुम्ही भक्ती ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही करताल, मान्य आहे मला, पण संत सांगतायत तसं तुम्ही ऐकलं पाहिजे. तुमची आमची आता तयारी झाली. कोणती तयारी? ऐका, आम्ही रोज कथा कीर्तन ऐकतोय, रोज सत्संगामध्ये जातोय, तर आम्हाला वाटतं आमच्याही जीवनामध्ये सत्संगती व्हावी, आमचंही जीवन नामस्मरणानं परिपूर्ण असावं, आम्ही सुद्धा नामधारक व्हावं. पण महाराज, आम्हाला वेळ कुठे? महाराज, आम्ही सकाळी 4लाच उठतो. बर, 4ला उठलं की आमचं गुरं ढोरं या सगळ्यांचं काम करणं, दिवसभराचा उद्योग, काबाड कष्ट करतोय, राबतोय. पण ऐका ना, तरीही सुद्धा संध्याकाळी रात्र आम्ही गव्हाला पाणी असेल, शेतीला असेल, रात्र जागून काढतोय. माऊलीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर माऊली ज्ञानोबराय बोलतायत, अरे संसारासाठी किती कष्ट करतायत तुम्ही, किती कष्ट करतायत सांगू का? रात्रंदिवस कष्ट करताय खरे, पण माझ्या भगवंताच्या नामस्मरणासाठी, भगवंताच्या भक्तीसाठी थोडा सुद्धा वेळ काढत नाहीये. हरिसी न भजसी कोण्या गुणे करे. नामस्मरण करायचंय तर तुझं दातखिळ बसल्यावानी होतं.
कीर्तनाला जायचं तर म्हणतो नाही 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 नको. अरे भगवंताची कोणतंही कार्य करायचं की नको बोलतोय. आणि मग आता ह्या संसारात बरं आहे का आपल्याला. माऊली पूर्वार्धात बोलतायत, सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे. आणि म्हणून तर संतांना म्हणावं लागलं की अरे 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 या जीवनामध्ये येऊन तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था. आम्ही लोक म्हणतो आमचं खूप चांगलं कुटुंब चाललंय, आमचं खूप मस्तीत चाललंय, पैशाची अडचण नाहीये, लेकरा बाळाची अडचण नाहीये, कोणत्याच गोष्टीची आम्हाला आता अडचण नाहीये. कुणाच्या जीवावर, बाप दादाच्या शेतीवरती. याच शेतामध्ये आपला आजा, आपला पंजा, आपला बाप, आपण आणि आपले मुलं याच्यातच. पण आपल्याला देव कार्य, भगवत कार्य करण्यासाठी आपल्या वाणीला, आपल्या अंतःकरणाला कधी स्पर्श झाला नाही की आम्ही कुठंतरी भगवंताच्या सेवेमध्ये असावं, भगवंताचं नामस्मरण करून आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण करून घ्यावं असं आमच्या मनाला बिंबलं नाहीये. म्हणून तर संत म्हणतायत ना, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. अरे ज्याला प्राप्त करायचं होतं, जिसे पाना था, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको खो दिया. क्या किया सागरामध्ये तुम्ही वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत गड्यांनो. करिता करिता भरोवरी दुरावसी दुरी. अरे तू जर संसारातली अशीच भरोवरी करत राहिलात, भवाची पुरी वहावसी, वाहून जाशील रे. पण तू जर भक्ती करायला लागला तर तुम्हा आम्हाला त्या भगवंताला विनंती करता येईल. कशी विनंती? प्रभुजी नाव किनारे लगा. हे प्रभू, अरे आमची सुद्धा ही जन्म मृत्यूची नाव तुझ्या हाताने बस एकदा तुझ्यापाशी घेऊन जा. आम्हाला जसं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तरे कृपया हरे पाहि मुरार. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. खूप मस्त आनंद येतोय बघा, म्हणत राहा वाटतं अगदी. कुठून आणलेत तुम्ही मंडळी? पाकिस्तान. खूप सुंदर मंडळी आणलेत हो तुम्ही. आनंद वाटलाय. आपलं विषांतर होईल. सुंदर मृदंग वादक,
सुंदर गायक हा आणि सर्व वारकरी अगदी आहासे आहातक आनंद वाटतोय. असं वाटतं संध्याकाळपर्यंत कीर्तन करीत. तू म्हणसेन तुला लॉकडाऊन मध्ये एरी खंडच होता. तुला सांगायचं तो लोक तू सांग आणि आम्हाला बसायचं तो लोक आम्ही आणि नाही बसायचं तेव्हा आम्ही उठून नका जाऊ. आता झालंच आता अगदी 5 मिनिटात सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. मी सांगत होतो त्या भगवंताला विनंती करूया जर भगवत सेवा करायची असेल तर. पण ऐका जगद्गुरु तुकोबरायासारखे संत आपल्याला सांगतायत की तुम्ही जर या संसाराची अशीच बरोबरी करीत राहिलात तर ऐका तुम्ही या भव नदीमध्ये भव संसारामध्ये अरे वाहून जाताल रे. भवाची पुरी वहावसी. महाराजांचं अंतःकरण कळवळलं. ऐका अरे ऐका आपल्या समोर जर एक दृष्टांत दिला तर आपल्याला वाटेल की आपला काही संसार नाहीये. आपला संसार असून असून किती घे बाबा. एक बायको असून असून आता एकीचीच पंचायत आहे आबा. पण 2-3 बस. 1-2 बकऱ्या ऐका बस. याच्या पलीकडे आपला संसार नाहीये. असं 2-5, 10-5 एकर शेती तेवढ्याच राहड्यात तुम्ही आम्ही जगतोय खरं. पण ऐका त्याला जीवन असं म्हणत नाही गाड्यांनो. जीवन त्याला म्हणतात की त्याला आपण विसरलं नाही पाहिजे. पण मानवजात अशी आहे सर्व जरी तो पुरवतो तरी सुद्धा त्याला मनुष्य विसरून जातो. बघा विसरला सीमानवा तू देवाचे उपकार. मुखातून कधी येतील तुझ्या आभाराचे उद्गार. जन्म त्याने दिला मृत्यू देणाराही तोच. जन्म त्याने दिला मृत्यू देणाराही तोच. दाने जाने निर्मिले रे दिली त्याने चोच. पुढचा शब्द आहे काय कधी संपणार तुझ्या. हे माझं ते माझं ते माझं मला म्हणा मला माना. कधी संपणार तुझ्या मी पणाचा अहंकार. मुखातून कधी येतील तुझ्या आभाराचे उद्गार. सांगायचा आशय एवढाच की आपण त्याचं एवढं सांभाळलेले एवढे उपकार त्या भगवंताचे विसरू नये आणि त्याच्या भक्तीला लागावं एवढाच हेतू. मी सांगत होतो तुमचा आमचा संसार असून असून किती काय. अरे ज्या राजांचं नाव घेतलं की अख्ख्या महाराष्ट्रात काय पण तरी सुद्धा या अख्ख्या विश्वाला मोहनी घालावी असं जे नाव म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या शिवाजी महाराजांचं जर जीवन तुम्ही आम्ही तपासलं तर तुमच्या आमच्यासारखे एवढ्याशा जीवनामध्ये गुरफटलेलं जीवन नव्हतं. बघा ते जीवन असं होतं वय अगदी तरुण 16व्या वर्षाच्या वयाचं काय असते बालक त्या वयाच्या वयात मध्ये सुद्धा महाराजांनी प्रतिज्ञा करावी. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा असेल. ऐका या महाराष्ट्रावरती जवळजवळ 1000 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं आणि फक्त 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्याही आसमानी सुलतानीच्या अशा वातावरणामध्ये तरुण वय काय असतं हो खरंच. आणि आजचं तरुण काय काय कोणत्या कोणत्या आहारी जातोय आणि आपल्या जीवनाची उद्ध्वस्तता करून घेतोय. तुम्ही आमच्या डोळ्यानं प्रत्येक जण त्याच्या डोळ्यानं बघतोय किती उद्ध्वस्त जीवन होतंय. ऐका तरुणामध्ये तर काय चमक असावी काय अगदी ऊर्जा असावी
काय धमक असावी, काय त्याचं हुनर असावं, अरे त्याच्यामध्ये काही वेगळीच चमक असावी. एक शब्द आहेत बघा, ते शब्द असे सांगून जात आहेत, तरुणामध्ये काय जिद्द असली पाहिजे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अजून अशी ती आग ज्वलंत नाही. अरे या कोरोना सारखे, या महामारी सारखे येतील वादळे, खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडखळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ही उम्मीद, ही ऊर्जा आपण नेहमी ऐकतोय. मंजिलें उन्हें की होती है जिनके सपनों में जान होती है. ऐका, स्वप्न ते नसतं जे झोपल्यानंतर पडतं, अहो स्वप्न ते असतं की जे झोपूच देत नाही. ऐका, म्हणून आपला विषय इथून सेट झाला होता. तुमचा आमचा संसार किती काय, अगदी थोडा आहे, पण त्या राजांचं जीवन अवघ्या तरुण वयामध्ये प्रक्षेपित झालं आणि 16व्या वर्षी घेतलेली शपथ महाराष्ट्रावरतीच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानावरती नाव करून जातात माझे राजे. ऐका, उगाच तुम्ही आम्ही राजांचं नाव घेण्यासाठी का बळी पडतोय, त्याचं कारण असं आहे, राजांच्या या जीवनामध्ये स्वतः राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद होता. म्हणूनच तर हा महाराष्ट्र त्या मासाहेबांना मानाचा मुजरा करतोय बघा. मुजरा मानाचा, मानाचा जिजाऊला, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा, मानाचा जिजाऊला. म्हणण्यासारखं बरंच आहे. उगाच कोणी कुणाला राम राम करतं का बाबा? नाही करत. अहो अख्ख्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये माझ्या राजांसाठी मंदिर आहे, माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाठी मंदिर आहे. पण आता ऐका, अशा छत्रपती शिवाजी राजांचं नाव तुम्ही आम्ही घेतोय, काय कमी संकट होते मध्ये? मला सांगायचा मुद्दा असा आहे, एवढं जरी पाठीमाग व्याप होता तरीही सुद्धा जीवनाची वाटचाल अशी होती की दिवसभर कितीही व्यापातून निघले की संध्याकाळी मात्र श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायाचं सानिध्य प्राप्त करायचे. असं सत्संगामध्ये समोर तुमच्यासारखे येऊन कीर्तन श्रवण करायचे, हे माझे राजे होते. आता ऐका, म्हणूनच तर महाराष्ट्र पोवाड्याच्या रूपाने गातोय, ओम नमो नमो श्री गणा, ओम नमो नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा. कैलासपते शिवसुता गौरी नंदना. ऐका मंडळी, अहो अशा राजांचं चरित्र तुमच्या आमच्या समोर कितीतरी असंख्य रूपाने प्रक्षेपित केलं जाईल खरं, पण ऐका, एवढा व्याप होता, पण संध्याकाळ झाली की महाराजांचं कीर्तन कुठं आहे याची पूर्व शहानिशा झाली की माझे राजे, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ होती राजांच्या, आणि अशा राजांच्या जीवनामध्ये पवित्र शाकाहारी जीवन. आज तुम्ही आम्ही काही मंडळी दारूचं व्यसन करत करत माझ्या राजांचं नाव घेतायत. अरे
राजांचं नाव घेण्यासाठी सुद्धा हे मूग कमल तेवढंच पवित्र असावं लागतं. विनाकारण नुसतं नाव घेतलं म्हणजे आम्ही त्यांच्या नावाखाली दबून राहू असं नसतं गड्यांनो. शाकाहारी होते, पवित्र तुळशीची माळ गळ्यात होती आणि चिमूटभर मावळे हाताशी होते, पण जीवाला जीव देणारे होते, प्राणाला प्राण अर्पण करणारे होते. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. रक्षण करत करत राजांना साथ देत होते. आणि ऐका ना, असे कितीतरी प्रसंग तुमच्या समोर सांगून जाईल गड्यांनो. तुम्ही आम्ही काय रडणार, पण राजांचा परिपूर्ण काळ झाल्यानंतर सुद्धा अरे जे राजांची चिता रस्त्या गेली, चितेवरती राजांना समोर ठेवण्यात आलं. तुमच्या आमच्या सारखा समाज असंख्य डोळे काढून डोळे फुटूपर्यंत रडत होता. अंतःकरणापासून अष्टसात्विक भाव निर्माण होत होते की आमच्या या राज्याचा राज्यकारभार स्वराज्य स्थापन करणारा हा राजा याच्यानंतर तुम्हा आम्हाला डोळ्यांना दिसणार नाही म्हणून प्रजा रडत होती खरं. पण आता ऐका, तुम्ही आम्ही रडणार यात काय नवल. अरे जे जनावर फक्त भाकरीच्या तुकड्याला जागतं, ज्याला कुत्रा असं म्हणतात, तोच वाघ्या नावाचा कुत्रा राजांच्या चितेसमोर बसलेला. विचार केला कुत्र्यानी, माझा राजा संपला, माझा बाप संपला, माझे मालक संपले, बस आता या राहण्यामध्ये मजा नाही राहिली गड्या. आता आपलं जीवन ज्या राजांसमवेत जगलो त्याच राजाला मी समर्पित करणार आणि आमचा देह त्या राजांच्या चितेमध्ये घालणार. ऐका, वाघ या नावाच्या कुत्र्याने कसल्याही मागच्या पुढचा विचार नाही केला. मायबाप, आग ओकत होती चिता, प्रजा रडत होती, ढस 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 अख्खा पूर ओसंडत होता रडण्याचा. अशा प्रसंगी दिसत 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 पळता पळता क्षणीच वाघ्या नावाच्या कुत्र्याने धाड दिशी जाऊन त्या चितेमध्ये आपला जीव संपवून टाकला. गड्यांनो, सांगायचा मुद्दा असा होता की जीवनामध्ये एवढाही व्याप असताना माझे राजे कीर्तन भक्ती करायचे, श्रवण भक्ती करायचे. आणि आता ऐका ना, तुमचं आमचं जीवन कुठं मांडता. म्हणून करिता भरोवरी दुरी वाहावसी, म्हणून आता तरी सुधरा रे, आता तरी भक्ती करा रे महाराज. आम्ही नक्की भक्ती करणार आहे, आम्ही नक्की भक्ती करणार आहे. आम्हाला आता पटलं, वा वा वा. राहिलेलं जीवन आम्ही सुद्धा आता त्या भगवत सेवेमध्ये घालणार आहे, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालणार आहे, आमच्या जीवनाचं कल्याण करून घेणार आहे महाराज. पण याच्यासाठी काय लागत काय हो. काही न लगे एक भावची कारण, 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 काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आना विठोबाची, तुका म्हणे आना विठोबाची, तुका म्हणे आना विठोबाची. करिता बरोबरी दुरावासे दुरी, करिता बरोबरी दुरावासे दुरी, करिता बरोबरी दुरावासे दुरी, करिता बरोबरी दुरावासे दुरी. अशी साथ असल्यानंतर 4 वाजलं आपल्याला. करिता भरोवरी दुरावसी दुरी. हो हो, त्याला फक्त काय लागतं मग आता. अरे काही देऊ नका, फक्त अंतःकरणातला भाव त्याच्यापाशी असायला पाहिजे. एका ठिकाणी म्हणतायत ना संत,
ऐका शब्द असे सुंदर आहेत बघा. भाव का भोका हूँ मैं बस, भाव का भोका हूँ मैं बस, भाव ही एक सार है. भाव से भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन जो कुछ देवे ओ मैं लेता नहीं. भाव से एक फूल भी दे ओ मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूँ मैं बस, भाव ही एक सार है. शब्द समजलेत आपल्याला. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः. भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित. किंवा गिरधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका, जानत तुका. म्हणूनच काही न लगे भावचे कारण तुका म्हणे आ विठोबाची. असंच अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भावाची निर्मिती होऊन तुम्हा आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण तत्पूर्वी ऐका, नेहमी कीर्तनामध्ये तुम्ही असंख्य कितीतरी जणांचं चरित्र ऐकत असता, कितीतरी जणांचं महात्म्य ऐकत असता. अवघ्या 2 मिनिटांमध्ये अभंगाच्या व्यतिरिक्त की जे त्या ठिकाणी काम करतात, म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत गडा. ऐका, काय काम करतात. माझा एक शेतकरी, किती हाल झालेत ह्या वर्षी शेतकऱ्यांचे. कुठं कुठं अतिवृष्टी बाबा, कुठे कुठं अनावृष्टी. बर, इकून तिकून कपाशी लावली, पाऊस भरपूर झाला, 20 क्विंटलच्या जागी ॲव्हरेज निघलं फक्त 2 या 3 क्विंटल. शेतकऱ्यांचे किती हाल. पण तरी सुद्धा आपल्याला आशावाद असा दाखवून जाईल, देवा काळजी र माझ्या, देवा काळजी. 2-3 वर्षापूर्वी लग्न झालेला जवान आणि अशा जवानाच्या ठिकाणी बघा, त्याची बी तर तुमच्या आमच्यासारखीच परिस्थिती. कोरोनाच्या काळामध्ये घरी येता नाही आलं. घरी एक लहान मुलगी अगदी 1.5 ते 2 वर्ष वयाची बोलायची, पप्पा कधी येता हो तुम्ही, कधी येताय. पप्पा बोलायचे, हे बघ दिदू, अगं कोरोनामध्ये मला येता नाही आलं खरं, पण ऐक ना, समोर आता तोंडावरती दिवाळी आली, त्या दिवाळीला मी आल्याशिवाय राहणार नाही. नक्की येणार पप्पा, नक्की येणार ना. नक्की येणार मी. 2-4 दिवस झाले की मुलगी फोन करायची, बाबा अहो 4 दिवसावरती दिवाळी राहिली, तुम्ही येता बोलला होता ना. येतो ना बाळा, नक्की येतो. बाबा मला ड्रेस आणताल. हो नक्की आणल बाळा. बाबा गल्लीतले मुलं फटाके फोडतायत, मला फटाके पण आणणार ना. हो आणेल ना बाळा. दुसराही दिवस झाला. उद्या दिवाळी सकाळी रात्री फोन केला मुलीनं, पप्पा कधी येता हो तुम्ही. येतो बाळा, उद्या सकाळच्याच गाडीनं येतोय. मुलगी रात्री 10-11 वाजले झोपून गेली. सकाळीच उठली, सकाळची गाडी गावात येत होती 6 वाजता. बसस्टँड कडे नजर जाऊन थांबली. 5:45 बसस्टँडवरती. माझे पप्पा येणार आहेत म्हणून. 6 वाजता गाडी आली. बस
एस टी मधून सगळे प्रवासी एक 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 करत सगळे प्रवासी बाहेर पडलेत. कुठंतरी माझा पप्पा दिसतो का? डोकावून बघितलं तर त्याच्यात पप्पा नव्हता. तशीच निरागस स्वरामध्ये मुलगी घरी वापस परतली. आईला सांगते, आई पप्पा नाही आले. फोन लावते तर फोन लागत नाहीये. येतील ना बाळा, दुपारची गाडी अजून बाकी 1 वाजायची. मुलगी जेवली नाही. गल्लीतले मुलं फटाके फोडतायत, नवीन कपडे धारण करतायत. ऐका मंडळी, दुपारची पण गाडी आली. सकाळी जशी गाडी रिकामी झाली तशी दुपारची गाडी रिकामी झाली. तोंडात मारल्यासारखी मुलगी परत निरागस स्वरामध्ये घरी वापस परतली. मम्मी, पप्पा या पण गाडीत नाही आले. तू बोलली होती ना आज येणार आहेत म्हणून. पप्पा मला बोलले होते रात्री येतो बाळा म्हणून. येतील ना बाळा, संध्याकाळची गाडी अजून बाकी आहे. नक्की येतील. संध्याकाळची गाडी रात्रीची 9 वाजता मुक्कामी गाडी होती. सगळ्या घरामध्ये पुरणपोळीचा वास येत होता. फटाके फुटत होते. लहान लेकरं धुंदीमध्ये मस्तीमध्ये वागत बागडत होते, खेळत होते. दिवसभर पोटामध्ये अन्नाचा कण नसलेली ही मुलगी, पप्पा आता येतील, पप्पा सोबत मी जेवण करेल. सगळ्यांच्या घरामध्ये दिवे लागलेले दिसत आहेत आणि ह्या आपल्या घरामध्ये अंधार किट्ट झालेला. भर दिवाळीचा दिवस, मम्मी येतील ना पप्पा आता. रात्रीची वाट पाहून गाडीची वाट बघते. 8:30 वाजले, 8:45 वाजले. ऐका ना मंडळी, कुठून तरी वाम दिसली गाडीची. लाईटीचा आशय घेतला की गाडी आली वाटतं, पप्पा आले वाटतं. मुलगी आनंदात बागडायला लागली. पण ऐका मंडळी, त्या मुलीला काय माहिती आहे ही एसटी बस नसून ही एक ॲम्ब्युलन्स आहे म्हणून. ती ॲम्ब्युलन्स आली बघता बघता बघेतोपर्यंत तुम्ही जसे बघताय तेवढे बघेपर्यंत तर गाड्या आपल्या घरासमोर उभी राहिली. आणि मुलगी मम्मीला म्हणते, मम्मी पप्पा या गाडीत आले काय ग? त्या लेकराला काय माहितीये मंडळी, या गाडीमध्ये सजीव असलेला माणूस येत नाही म्हणून. घरच्या मंडळीला काय समजायचं समजून गेलं, पण त्या मुलीला कोण समजावणार? गर्दी झाली. मिलिटरीचे ताफा त्या ठिकाणी उपस्थित झाला. अंतिम दर्शनासाठी तुमच्या आमच्यासारख्या मंडळींनी गर्दी केली. भरल्या आयुष्यामध्ये नेमकंच कुठं संसाराला लागलेलं हे जीवन, पण भातुकलीच्या खेळासारखं अर्ध्यावरती डाव मोडल्यासारखं जीवन झालं गड्यांनो. त्या मुलीला दर्शनासाठी नेलं तर मुलगी बघते तर माझे पप्पा एका पेटीमध्ये पॅक बंद आहे. वरून काच आहे. काचाच्या आतमध्ये बघते, पप्पाचा फक्त चेहरा दिसतोय. ओ बाबा, ओ पप्पा, तुम्ही बोलला होता मला सकाळी येत आहे म्हणून. ठीक आहे, संध्याकाळी काय येणार, पण तुमच्या ह्या दिदूला 2 शब्द बोलताल ना? अशी कशी झोप लागली हो तुम्हाला? तुम्ही कायमचेच झोपून गेलात. तिला काय माहिती, मुलगी असते ती. ऐका मंडळी, त्याच्यासाठी आजचे दिवस एकदम भयानक आलेत. ती मुलगी म्हणते, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्या घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. अविचाराने तू माझा करू नको घात ग. जन्मभर ठेवीन आई मी तुला सुखात ग. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. काय ममत्व असतं मुलीमध्ये, काय त्या लेकीमध्ये जीव की प्राण वळवून टाकण्याची क्षमता असते. पण ऐका मंडळी, आज ती मुलगी या जीवनामध्ये जरी आई पदराशी असेल, आईच्या पदराने जरी डोळे पुसत असतील, पण तरी सुद्धा जीवनामध्ये स्वतःचा बाप गमून बसली होती गड्यांनो. स्वतःचा बाप, असा बाप की तो बाप तिला जीवनात परत कधीच दिसणार नव्हता. तो बाप परत कधीच दिसणार नव्हता जीवनामध्ये. ऐकून ठेवा, बाप काय चीज असते. तुम्ही आम्ही आई नेहमीच ऐकतोय.
साधं कुठंतरी काटा टोचला की माणूस म्हणतो आई ग, पण समोरून एखादी मोठी गाडी येत आहे आणि त्यांनी समोर असलेल्या गाडीला बघून कर दिशी ब्रेक दाबला जर असेल तर माणूस बापरे करतो. आपसुकच त्याच्या तोंडातून बापरे हा शब्द बाहेर पडतो. सांगायचा मुद्दा असा आहे, लहान संकटासाठी आई काम येऊ शकते, पण मोठ्या संकटाला धीर देणारा फक्त आणि फक्त बाप असतो, आणि तो बाप बाप झाल्याशिवाय कळत नाहीये. बाप आपण तरुण मंडळी या ठिकाणी आहातच. या प्रबोधनाद्वारे, या संकीर्तनाद्वारे ज्यांच्या सेवेसाठी आपण ही सेवा करतोय बघा, तेही कुणाचे तरी बापच होते. आणि म्हणूनच ऐका, काय असतो बाप? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखरकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. जेव्हा पडतो न पाया एका एका पैशासाठी, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामधी कोणी नाही वाटेकरी होत. बाप साठवितो अश्रू, वाट पाहतो क्षणाची. बाप साठवितो अश्रू, वाट पाहतो क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ऐका, ज्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यात, ज्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यात. अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात, थोडी आसवे डोळ्यात. बाप त्याला विचारा ज्याचा बाप लवकरच आपल्याला सोडून गेला असेल, अशा व्यक्तीला विचारा गड्यांनो. प्रासंगिक कीर्तन आहे, कीर्तनाची वेळ संपुष्टात आली आहे. मी अधिकचा वेळ आपला न घेता कीर्तनाला पूर्ण विराम देतोय. आल्यानंतर समाधान असं झालं की या ठिकाणी जमलेले सर्व तुम्ही भाविक भक्त मंडळी, वडीलधारे मंडळी, माझ्या आजोबाच्या वयाच्या असलेले मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणावरती ही सेवा मी समर्पित करतो. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. ज्यांच्या प्रित्यर्थ ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे सोपवली गेली, श्री दौलतरामजी बाबा यांच्याही चरणावरती ही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्याचं आपलं या ठिकाणी आता आहेच. पण तत्पूर्वी अष्टसात्विक भाव निर्माण होतील अशा अंतःकरणापासून, आत्ताच्या क्षणापासून जोपर्यंत तुम्हा आम्हाला हे श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत आपलं स्मरण त्या भगवंताचं असावं, एवढी सदिच्छा आपल्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्ही आणि मी मिळून या परमार्थिक वाटचालीसाठी अंतःकरणात भाव ठेवून आपलंही जीवन
यथोचित ध्येयापर्यंत जावं, म्हणजेच त्या परमात्म प्राप्तीपर्यंत जावं आणि आपल्या जीवनाला सुगंध सुटावा. कसा सुगंध सुटावा? आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. अरे जन्माला आलात ना, मग आता घे जाणता जीवनाचा. बस आतापर्यंत खाल्लत, आतापर्यंत पिलत, पण आता बस फक्त हरी हरी करायचंय, पवित्र तुळशीची माळ जपायची, असं प्रत्येकाने अंतःकरणाशी ठरावं. घे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. कितीतरी जण आपण आपल्या डोळ्याने पोहोचवलेत स्मशानभूमीमध्ये, आपण बघितलेत. नेमके आपल्यापासून उठले आणि जीवन ज्योत मावळली. बघा ऐका. एक राह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होती. हर वक्त यही है गम, उस वक्त कहा थे हम, जहाँ तुम चले गए. ओ एकदा गेलेला माणूस परत आपल्या डोळ्याला दिसत नाही गाड्यांनो. चिट्ठी न कोई संदेश, जाने कौन सा देश, जहाँ तुम चले गए. म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही भगवंताच्या भक्तीसाठी रत असावं, त्याच्यासाठी त्याच्या रंगात रंगावं, एवढी सदिच्छा आपल्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्या सेवेला आता भजन झालं की पूर्ण विराम आणि पुढचा कार्यक्रम महाराज मंडळी सांगतीलच. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020. श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.